प्रियंकाज मसाला किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चमचमीत असा मसाले भात कसा बनवायचा आहे ते। आपल्याकडे लग्नाच्या पंक्तीमध्ये मसाले भात हा सर्रास बघायला मिळतो। लग्नाची पंगत आणि मसाले भात हे कॉम्बिनेशनच खूप भन्नाट आहे। स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला आहे का? अरे भाजीपाला संपला आहे का घरातला? अरे टेन्शन कशाला घेताय? चला आता बघूयात कसा हा मसाले भात बनवायचा ते अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट होणारा। जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर भातासाठी लागणारं साहित्य आहे ते इथे मी 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कोणताही तांदूळ घेतलात तरीही चालेल। तर इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे। तर कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने तुम्ही अंदाजाने तुम्ही घेऊ शकता 2 वाटी। तर इथे 1 वाटी कांदा, अर्धी वाटी 1 बटाटा घेतलेला आहे चिरून, अर्धी वाटी वाटाणे घेतले आहेत, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत। तर इथे लसूण, खोबरं, अद्रक, कोथिंबीर याचं मी वाटण करून घेतलेलं आहे। तर गरम मसाल्यामध्ये लवंग, मिरी, तमालपत्र घेतले आहे आणि कोथिंबीर घेतली आहे। चला तर आता सुरुवात करूया। तर इथे 2 वाटी मी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे। 2 ते 3 पाण्याने आपण याला स्वच्छ धुवून घेऊया। धुवून घेतल्यानंतर मी यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून ठेवत आहे आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कुकर ठेवला आहे। कुकरमध्ये बनवणार आहोत आपण। यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलं आहे, 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे। त्यामध्ये आता आपण टाकूयात अर्धा चमचा मोहरी। मोहरी छान तडतडल्यानंतरच आपल्याला यामध्ये जिरे टाकायचे आहे। जिऱ्यापेक्षा मोहरीला जास्त वेळ लागतो, त्यामुळे आपण इथे मोहरी अगोदर टाकतो। तर यामध्ये मी तमालपत्र टाकते, खडे गरम मसाले ॲड करून घेते। त्यानंतर आता मी इथे कांदा टाकत आहे। आता 1 वाटी कांदा मी इथे घेतलेला आहे। त्यानंतर मी आता यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकणार आहे। मी अगोदर कढीपत्त्याची पाने टाकलेली नाही आहे, ती करपून जातील, त्यामुळे मी कांदा टाकल्यानंतर टाकलेली आहेत। तर आता मी ते कांदा छान परतून घेते। कांदा परतण्यासाठी मी थोडंसं मीठ इथे टाकत आहे, जेणेकरून लवकर आपला कांदा परतला जाईल। थोडीशी कोथिंबीर घालत आहे, छान कोथिंबीरीचा सुवास येतो यामध्ये। आता याला छान परतून घेऊया। त्यानंतर आता यामध्ये मी जे आपण वाटण तयार केलं होतं ते टाकलेलं आहे। तर तेही छान परतून घेऊया। 1-2 मिनटं मी याला परतते। 1-2 मिनटं परतल्यानंतर आपल्याला यामध्ये बटाटा टाकायचा आहे। ज्या बटाट्याच्या आपण फोडी करून घेतलेल्या आहेत एका बटाट्याच्या, तर त्या मी यामध्ये ॲड करते। 30 सेकंद मी याला मिक्स करणार आहे। नंतर आता यामध्ये वाटाणे टाकत आहे। आता बाजारामध्ये छान फ्रेश वाटाणे मिळत आहेत, तेही आपण छान मिक्स करून घेऊयात। सर्व गोष्टी छान परतून झाल्यानंतर इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा घरचा मसाला घेतला आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाने मसाला कमी जास्त करू शकता, तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं। तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे। तर तेही छान आता मी मिक्स करून घेते। त्यानंतर यामध्ये मी पाव चमचा गरम मसाला टाकत आहे। तर तोही आता छान यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात। 30 सेकंद मी पुन्हा एकदा याला मिक्स करून घेते। त्यानंतर आता आपण जो तांदूळ धुवून ठेवला होता तो आता यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे। तोही आता छान या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात। तांदूळ आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता तांदूळ आता जे पांढरे दिसत आहेत, त्या पांढऱ्या तांदळाचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे, यातला ओलावा कमी होईपर्यंत। ते बघू शकता तुम्ही तांदळाचा कलर चेंज झालेला आहे। तांदूळ हे छान कोरडे झालेले आहेत। तर या स्टेजला आता तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता। ही तुमच्यासाठी एक टिप असू शकते। तांदूळ जितके तुम्ही छान परतताल तेवढा तुमचा भात हा छान होणार आहे, मोकळा सुटसुटीत होणार आहे। तर इथे मला 1.5 ग्लास पाणी लागलेले आहे, तर मी ते मिक्स करून घेते। तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी कमी जास्त करू शकता। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकत आहे। तर कांदा परततानाही आपण थोडेसे मीठ टाकलेलं आहे, तर त्या अंदाजानेच आता येथे मीठ ॲड करायचे आहे।
तर तेही छान मिक्स करून घेऊया. तुम्ही यामध्ये 1 चमचा साजूक तूपही टाकू शकता. थोडीशी मी कोथिंबीर वरतून टाकलेली आहे. आणि आता याचे कुकरचे झाकण लावून घेऊयात आणि याच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर तुमच्या कुकरच्या अंदाजाने तुम्ही शिट्ट्या करून घेऊ शकता. तर इथे मी आता शिट्ट्या करून घेते. तर चला, एकदाच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपला कुकरही थंड झालेला आहे, हवा पूर्ण गेलेली आहे. आता मी याला ओपन करून घेते. वाह, काय मस्त दिसत आहे. बघू शकता तुम्ही, मस्त असा वाफाळलेला भात. बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे. तर मी तुम्हाला काढून दाखवते. बघू शकता तुम्ही, काय सुटसुटीत मोकळा झालेला आहे. रंगही किती छान आलेला आहे याला. 1.5 ग्लास पाण्यामध्ये अगदी परफेक्ट शिजलेला आहे. तर आता जास्त वेळ न घालवता आपण भाताला सर्व करूयात. बनवलेले जेवण इतरांना वाढण्याची एक वेगळीच मजा असते आणि त्यात आपले जेवण इतरांना जर आवडत असेल तर तो आनंद काही वेगळाच. तर अशा प्रकारे मस्त असा हा आपला भात, मसाले भात, लग्नाच्या पंक्तीतला महाराष्ट्रीयन मसाले भात इथे तयार आहे. तर यावर आता मी थोडासा ओला खोबऱ्याचा चव टाकणार आहे आणि कोथिंबीरीने आपण याला छान सजवूयात. आणि मी मसाले भाताला छान दह्यासोबत सर्व करणार आहे. तर दह्यासोबतही खूप छान लागतो मसाले भात. तुम्ही असाही खाऊ शकता किंवा कढी भातसुद्धा खाल्ला जातो. तर अशी ही साधी, सोपी, कोणालाही बनवता येईल अशी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.